नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा तुम्ही 14 एप्रिलचा भाग ऐकत आहात. आता या मालिकेमध्ये एक मोठंच वेगळं वळण येणार आहे. मधुभाऊ आणि शैली दोघेही प्रियाच्या खोलीमध्ये जाऊन तिच्या खोलीची तपासणी करत असतात. मग त्यांना तिथे प्रियाचं लाल कलरचं एक गाठोडं सापडतं आणि त्या गाठोड्यामध्ये तन्वीचा फोटो असतो. तन्वी म्हणजे सायलीचा फोटो असतो. ते पाहून मधुभाऊंना खूप टेन्शन येऊ लागतं. प्रिया शैलीच्या बाबतीत काही चुकीचं तर करत नाही आहे ना, असं त्यांना वाटत असतं. पण हे वेगळं वळण का आलं आहे? जे आपल्याला बघायचं होतं ते आपल्याला बघायला मिळणार का? त्यासाठी आपल्याला हा एपिसोड पूर्ण बघायला लागणार आहे. तर आता साक्षीने सांगितलं होतं की मी माझ्या वकिलाच्या सांगण्यावरून खोटं बोलले आहे. मग अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, मी शैली शिखरे सज्ञान आहेत. त्या कोणताही निर्णय विचार करून घेऊ शकतात. त्या खोटं बोलल्या आहेत त्याची पूर्ण जबाबदारी त्या त्यांच्या वकिलावर टाकू शकत नाहीत. त्यावर आता दामिनी युक्तिवाद करत म्हणते, युअर ऑनर, सगळ्यांना कायद्याची थोडी भीती वाटतच असते आणि सुभेदार, सगळ्यांना कायदा समजतोच असं नाही ना. आणि आता साक्षी अशी उभी आहे की तिने काहीही केलं नाही. मग आता दामिनी म्हणते, मी साक्षी शिखरे यांच्या मनात सुद्धा कायद्याची थोडीफार भीती होती. त्यावर अर्जुन म्हणतो की या भीतीवर मात करण्यासाठी कायदासुद्धा आहेच ना मिस दामिनी देशमुख. पण ज्या माणसाला खोटं बोलायचं असतं त्याला कोणतीही लाज वाटत नाही.